तर मग फिजिक्स झाला, केमिस्ट्री झाला, आता राहिला मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स गणित. आता फिजिक्स केमिस्ट्रीसाठी आपल्याला एकच बुक आहे, पण मॅथमॅटिक्ससाठी आपल्याकडे 2 बुक आहेत आणि मॅथमॅटिक्ससाठी आपल्याला वेळ आहे एकच दिवस. तर करायचं काय आणि कसं करायचं तर पाहू आपण, टेन्शन घ्यायचं काम नाही. तर मॅथमॅटिक्सचा अभ्यास करताना तर तुम्ही आतापर्यंत प्रॅक्टिस केलीच असेल. 2 टाईपचा अभ्यास असते, एक असते प्रॅक्टिस, दुसरी असते रिव्हिजन. प्रॅक्टिस तुम्ही आतापर्यंत केलीच असेल. आता वेळ आहे फक्त रिव्हिजनची. आता प्रॅक्टिस करायची वेळ नाही आहे आणि तेवढा टाइम आपल्याकडे पण नाही आहे. प्रॅक्टिस आता काहीच नाही, आता फक्त रिव्हिजन, नुसती रिव्हिजन. आतापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस केली, आतापर्यंत तुम्ही कर्म केलं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुम्ही कर्म केलं तुमचं, पण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वरची वेळ आहे आता. तुम्ही जर आतापर्यंत प्रॅक्टिस केली नसेल तर मग काहीच फायद्याची गोष्ट नाही. तर आजच्या तारखेत तुमचा केमिस्ट्री झाला. आजची रात्र, उद्याचा दिवस आणि उद्याची रात्र एवढाच वेळ आपल्याकडे आहे मॅथमॅटिक्ससाठी. तर एवढ्याच वेळात आपल्याला मॅथमॅटिक्स फोडून काढणार. तर करायचं काय पहा. आता आजची जी रात्र आहे, आजच्या रात्रीत तुमचा थेरम्स परफेक्ट असले पाहिजेत. थेरम्स कोणकोणचे परफेक्ट असले पाहिजेत तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधले सगळ्यात पहिले तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन वरती येऊ आपण. ट्रिग्नोमेट्री फंक्शन मधले जे फॉर्म्युले आहेत, जसे की साइन ए अपॉन साइन बी, साइन रूल, कोसाइन रूल, ते वाले व्यवस्थित असले पाहिजेत. त्यानंतर जो आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधले थेरम, ॲक्यूट अँगल वाला थेरम परफेक्ट असला पाहिजे. त्यानंतर होमोजिनियस इक्वेशन वाला थेरम तुमचा परफेक्ट असला पाहिजे. त्यानंतर समोर तुमच्याकडे जे वेक्टर आणि जे समोरचे चॅप्टर आहेत त्याच्यामधले थेरम परफेक्ट असले पाहिजेत. त्यानंतर डिफरन्सिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह मधले थेरम तुमचे परफेक्ट असले पाहिजेत. त्यानंतर थेरम्स नंतर सम स्पेशल इंटिग्रल्स हा एक टॉपिक आहे. कशातला आहे? डिफायनाइट इंटिग्रेशन मधला. तर सम स्पेशल इंटिग्रल तुमचे आजच्या तारखेत परफेक्ट असले पाहिजेत. त्यानंतर प्रॉपर्टीज कशा आहेत? ह्या डिफायनाइट इंटिग्रेशन मधले. डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये 8 प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामधले इम्पॉर्टंट सांगितलेत मी तुम्हाला. तर 8च्या 8 प्रॉपर्टी एक वेळेस तुम्ही व्यवस्थित केल्या पाहिजेत. आजच्या तारखेत तुमचं काय असलं पाहिजे तर थेरम, सम स्पेशल इंटिग्रल्स आणि प्रॉपर्टीज ह्या कशा असल्या पाहिजेत? एकदम परफेक्ट, म्हणजे तुम्हाला लोड येणार नाही. त्यानंतर आपण जाऊ चॅप्टर वाईज. आता चॅप्टर वाईज जाताना आपल्याला करायचं काय तर पाहून घ्या. पहा, टोटल नंबर्स ऑफ चॅप्टर आपल्याकडे मॅथ 1 आणि मॅथ 2. मॅथ 1 मध्ये आपल्याकडे 7 चॅप्टर्स आहेत आणि मॅथमॅटिक्स सेकंड मध्ये आपल्याकडे टोटल 8 चॅप्टर्स आहेत. म्हणजे टोटल नंबर्स ऑफ चॅप्टर आहेत आपल्याकडे 15. तर 100% कधी कोणाचा अभ्यास होतच नसते. जर समजा आपले 2-3 चॅप्टर सुटली असतील तरी काही टेन्शन घेऊ नका. जेवढे आपले झाले तेवढे फक्त परफेक्ट करा. आता परफेक्ट करताना मी तुम्हाला 2 शब्द सांगतो. हे 2 शब्द जर तुमच्या डोळ्यासमोर आले की तुम्हाला समजेन कसं काय करायचं. तर हे 2 शब्द तुमच्या डोक्यात आले पाहिजेत. कधीही क्वेश्चन आपल्या समोर आला, कधी आपल्याकडे सिच्युएशन समोर आली, तर आपल्याकडे हे 2 शब्द असले पाहिजेत. आणि 2 शब्दाचं आपल्याकडे काय असलं पाहिजे? आन्सर असलं पाहिजे. काय आणि कसं. आता सगळ्यात पहिले आपण जर एक चॅप्टर पकडला, जसं की मॅट्रिसेस पकडा. आता मॅट्रिसेस मध्ये काय करावं लागते आणि कसं करावं लागते हे जर माहित असेल तर मॅट्रिसेस जास्त करायचं काम नाही, रिव्हिजनच करावं लागते, दुसरं काहीच करावं लागत नाही. आता प्रॅक्टिस करायची असेल तर समजा मॅट्रिसेस मध्ये पाहायचं की बुवा काय काय आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे, इनव्हर्स काढ लागते. त्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ मॅट्रिसेस आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय करावं लागते तर रो ट्रान्सफॉर्मेशन करावं लागते, त्यानंतर किंवा मल्टिप्लिकेशन करावं लागते एखाद्या कॉन्स्टंटनं. त्यानंतर इनव्हर्स आहे, इनव्हर्स मध्ये काय करावं लागते तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण इनव्हर्स काढू शकतो, ऍडजॉइंट मेथडनं आपण इनव्हर्स काढू शकतो. त्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ मॅट्रिसेस आहे, तर अप्लिकेशन्स ऑफ मॅट्रिसेस मध्ये काय करावं लागते तर रिडक्शन मेथड आहे आणि इन्व्हर्जन मेथड आहे. काय तर आपल्याला समजलं, पण कसं हे इम्पॉर्टंट आहे. कसं तर प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते, मी तुम्हाला आधीपासून सांगितलं. रिव्हिजन करताना फक्त आपल्याला प्रोसेस रिवाइज करावं लागते. जसं की ए इनव्हर्स काढावं लागते आपल्याला ऍडजॉइंट मेथडनं ए इनव्हर्स काढावं लागते. तर सर्वात आधी आपल्याला काढावं लागते डिटर्मिनंट, त्यानंतर काढावं लागते मायनर, त्यानंतर काढावं लागतात कोफॅक्टर, त्यानंतर कोफॅक्टरची मॅट्रिक्स लिहावं लागते. त्यानंतर त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे तो काय असते? ऍडजॉइंट ऑफ ए. त्यानंतर समोर फॉर्म्युला आहे आपल्याकडे, ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ह्याच गोष्टी तुम्हाला आता उद्याच्या तारखेत करायच्या आहेत. म्हणजे जो पूर्ण दिवस आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण जर मॅट्रिसेस घेतला तर मॅट्रिसेस मध्ये काय काय आहे, पहिले आयडेंटिफाईड करायचं आणि त्या गोष्टीचे फक्त काय करायचं? रिव्हिजन करायची. आता रिव्हिजन करताना प्रत्येक
प्रत्येक जो टॉपिक राहील त्या टॉपिकचा एक एक क्वेश्चन जो डिफिकल्ट आहे तो क्वेश्चन उचलायचा आणि तो क्वेश्चन करून पाहायचा. बाकी सगळे क्वेश्चन वाचून घ्यायचे किंवा काय करावं लागते, कसं करावं लागते. समजा मॅट्रायसिस मधला एखादा समोरचा क्वेश्चन पडला आपल्याला, जसं की रिडक्शन मेथड. आता रिडक्शन मेथड मध्ये काय करसान तुम्ही, एक लिनियर इक्वेशन दिलं राहील, ते लिनियर इक्वेशन घ्यायचं, त्या लिनियर इक्वेशनले ax इक्वल टू बी या फॉर्म मध्ये लिहायचं. ax इक्वल टू बी या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर विथ द हेल्प ऑफ रो ट्रान्सफॉर्मेशन त्याला अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट करून एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू आपण काढू शकतो. हे माहित झालं की पूर्ण जो रिडक्शन मेथड आहे ते पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करत बसायचे नाही, समोर जायचं. समोर काय आपल्याकडे ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे. ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये सर्वात आधी काय करावं लागते, तर सर्वात आधी आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन्स आहेत. प्रिन्सिपल सोल्युशनचा एखादा क्वेश्चन घ्यायचा, तो सॉल्व्ह करून पाहायचा, बाकी क्वेश्चन वाचून घ्यायचे. जनरल सोल्युशन 6 जनरल सोल्युशन आहेत आपल्याकडे, तर 6चे 6 जनरल सोल्युशन एकदम पाठ असले पाहिजेत आपल्या. साइन थीटा इक्वल्स टू साइन अल्फा, थीटा इक्वल्स टू n पाय प्लस इन ब्रॅकेट -1 रेस्ट टू द पॉवर n इंटू अल्फा, कॉस थीटा इक्वल्स टू कॉस अल्फा, जनरल सोल्युशन थीटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. जे वाटेवर जे असतील ते जनरल सोल्युशन एकदम पाठ पाहिजेत, एकदम आपल्या मुखपाठ पाहिजेत. त्यानंतर त्याचा एखादा क्वेश्चन घ्यायचा, करून पाहायचा. समोर गेल्यानंतर तुम्हाला एक एक्झरसाइज आहे, त्याच्यामध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट काढ लागतात आणि पोलर कोऑर्डिनेट काढ लागतात. तर कार्टेशियन वरून पोलर काढू शकतो, पोलर वरून कार्टेशियन काढू शकतो. एक्स वाय आर आणि थिटा हे फॉर्म्युले आहेत. एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा, आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि थिटा इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. अशा गोष्टी फक्त रिवाइज करा. रिवाइज केल्यानंतर फक्त प्रत्येक टॉपिकवर एक क्वेश्चन घ्यायचा आणि तो सॉल्व्ह करायचा, तो व्यवस्थित प्रॅक्टिस करायचा. कारण की एका दिवसात दोन्ही मॅथमॅटिक्स, एका दिवसात हे दोन्ही पुस्तक करणं, मी तुमच्या कॅलिबरले चॅलेंज नाही करत आहे, पण डिफिकल्ट आहे, थोडेसे क्रिटिकल आहे. मी कोणाच्याच कॅलिबरले चॅलेंज करत नाही, कारण की मुलं करू शकतात. पण त्यांनी जर वर्षभर प्रॅक्टिस केली असेल तर, जर आपण वर्षभर काहीच केलं नाही तर मग काहीच होणार नाही. तर त्यानंतर समोरचा एखादा चॅप्टर, जसं की आपला समजा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, त्याच्यामध्ये टॉपिक काढायचे, टॉपिकवरचा एक क्वेश्चन करून पाहायचा. इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल, जे काय वाटेवर जे असतील ते. डिफरन्सिएशन मध्ये जसं की पॅरामेट्रिक डिफरन्सिएशन आहे, त्यानंतर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्यानंतर कंपोजिट डेरिव्हेटिव्ह आहे. प्रत्येक पाहायचे, टॉपिक पाहायचे, टॉपिकमध्ये काय काय करावं लागते, टॉपिकमध्ये काय काय करावं लागते त्याच्यावरती लक्ष द्यायचं आणि एक वेळेस फक्त त्याची प्रोसेस माहीत करून घ्यायची. त्यातले 1-2 क्रिटिकल क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहायचे. प्रत्येक चॅप्टरसाठी तुम्ही असं करा. जास्त टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. भरपूर जणांचे फोन आले की सर आपल्याकडे वेळ कमी आहे, एकच मॅथमॅटिक्ससाठी, तर हे सर नाइंसाफी झाली, मॅथमॅटिक्ससाठी आपल्याला एकच दिवस भेटला, मग आता कसं करायचं. मग त्याला म्हटलं काहीच टेन्शन घेऊ नका, तुमचा केमिस्ट्रीचा पेपर झाला, घरी जा, मस्त टाईट जेवण करा, एक झोप घ्या 1 घंट्याची, त्यानंतर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. तर काय करसान, आजच्या तारखेत सगळ्यात पहिले तर थेरम, सम स्पेशल इंटिग्रल, प्रॉपर्टीज, थेरम सगळे आले, त्याच्यामध्ये फॉर्म्युले बी आले बरं. सम स्पेशल इंटिग्रेशन मधली थेरम, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही वाला, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू फाय डॅश ऑफ टी, तो जो थेरम आहे ते सगळं आलं. थेरम एकदम व्यवस्थित, एकदम परफेक्ट. त्यानंतर सम स्पेशल इंटिग्रल्स, प्रॉपर्ट्या परफेक्ट. नंतर जायचं चॅप्टर वाईज. आता चॅप्टर वाईज जाताना तुम्हाला सध्या सांगितलं, एक त्यातले टॉपिक काढायचे, त्या टॉपिक मध्ये एक्झॅक्टली काय लागते, काय करावं लागते हे पहिले पाहून घ्यायचं, मग कसं करावं लागते ते पाहून घ्यायचं. ते झाल्यानंतर त्याची प्रोसेस प्रॉपर करायची. प्रोसेस केल्यानंतर 1-2 क्वेश्चन त्या प्रत्येक टॉपिकवरती सॉल्व्ह करून पाहायचे. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, कारण की आपण वर्षभर प्रॅक्टिस केली, आपण चांगली प्रॅक्टिस केली, तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही की बॉस सर एकच दिवस आहे आणि मला झालंच नाही बॉन, आता कसंच करून कायच करू. त्याच्यात बिलकुल ते काहीच कामाची गोष्ट नाही. आपण कसाचा अभ्यास करेल आहे पूर्ण वर्षभर, म्हणून काहीच टेन्शन घ्यायचं नाही. प्रोसेस फॉलो करा, प्रोसेस करा प्रॉपर. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. पेपर झाल्यानंतर भेटू. भारत माता की जय.